पुढे नेण्याचा प्रयत्न राहिला. असंही म्हणतो ना आपण की थेंबे थेंबे तळे साचे. त्या तळं साचवण्यासाठी थेंबा थेंबांना एकत्रित करून त्या सिंगल डबल्सला एकत्रित करून मोठी धावफलक बनवण्याचा प्रयत्न असणार आहे. पण ते बनेल का, हाही प्रश्न आहे. समोर एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, उवड बॉल, अप्रतिम गोलंदाजी जीतू, आणि जीतूनी टाकला यॉर्कर आणि अतुल भोईरला पाठवलाय तंबूच्या ऑस्ट्रेलिया परत. चांगली बॉलिंग, अप्रतिम गोलंदाजी केली आहे. अगदी तो ऍक्शन रिप्ले तुम्ही एन्जॉय करत असाल. अगदी समोरचा बॉल आहे, पुढ्यात खेळल्यात, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, स्वतःवरती निराश आहेत. ते एक्सप्रेशन्सही आपण अतुल भोईरचे पाहिले होते. त्याला माहिती अगदी पुढ्यातला बॉल होता, सहज षटकार मारण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता, पण तसं होत नाही ना. सहजासहजी तुम्हाला काही मिळत नाहीये, कारण तुम्ही खेळताय माहीमचा महाराजा, ज्या स्पर्धेमध्ये तब्बल पहिलं पारितोषिक 1.5 लाखाचं आहे. द्वितीय पारितोषिक 75,000 रुपयांचं असतं. आणि त्या पारितोषिकाच्या महत्वाचं काय तर 16 वर्षाची ही परंपरा आहे. सगळ्यांचं लक्ष, संपूर्ण अंडरम जगताचं लक्ष लागून आहे कुठे तर माहीमच्या महाराजावरती आहे, नॅशनल स्पोर्ट्सच्या वाहिनीवरती आहे. रवी आला, पहिलाच बॉल, आणि रवीनी पहिल्याच बॉल वरती काय केलंय, लक्ष पंचांकडे. पंच थांबलेत, सांगतायत थांबा, थोडा होल्ड करा, तुमची हार्टबीट थोडीशी रोखून ठेवा, निर्णय येईपर्यंत. सगळ्यांचे लक्ष पंचांकडे, त्या खेळपट्टीवरती, की रवीनी याही वेळेस याही मॅच मध्ये पहिल्या बॉलवरती मारलाय का, की मग इथे हा बॉल गेलाय त्या पोलच्या बाहेर आणि हा बॉल रवीची विकेट घेऊन जातोय, की मग रवीनी पहिल्या बॉलवरती षटकार मारलाय. या सगळ्याचं उत्तर मिळेल आपल्याला. सर डिसिजन आमच्यापर्यंत पण येऊ द्या अजित सर. इट्स अ बाउंड्री, 4 धावा असतील. रवीनी पहिल्याच बॉलवरती, रवी पवारने त्याची पॉवर पुन्हा एकदा सिद्ध केली आहे, जीतूच्या विपक्षात केलाय हल्ला. 4 बॉल 7 धावा धावफलकावर. आणखी एक बॉल पायाला आदळल्यानंतर ही सिंगल चौथी धाव कंप्लीट केली जाईल का, कंप्लीट केली जाते. आणखी एक धाव मिळणार आहे, ती देखील लेग पाईस स्वरूपाने मिळेल. 8 धावा लागल्या धावफलकावर. 1 to go फेम अजित सर. इथे देखील आपण पाहतो तर लक्ष्मच्या बाहेरची पिचिंग होती, बॉल सरळ बाहेर निघतोय, वाईट बॉल येतोय. वाईटच्या साह्याने धावफलकेत वाढ. महत्वाची मॅच आहे, दोन्ही संघांसाठी खूप महत्वाची मॅच आहे. इथे देखील अगदी पायाच्या साह्याने आपण पाहतो तर धाव इथे कंप्लीट केली जाते का. येस, लेग बायची धाव असणार आहे, सिंगल मिळेल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि अगदी सगळं काही या पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं. विकेटही पाहिली, यॉर्करही पाहिला, यष्ट्या उडतानाही पाहिल्यात आणि बॉललाही उडताना पाहिलंय आपण. पहिल्या षटकामध्ये 10 धावा लागल्या धावफलकावरती, 1 विकेट गेली आहे. 4 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. थोडंसं आता तुम्हाला स्पीडअप करण्याची आवश्यकता आहे, थोडं फास्ट खेळण्याची आवश्यकता आहे, कारण आज संपूर्ण दिवसभरात आपल्याला अगदी 9 वाजेच्या अगोदर 9 सामने कंप्लीट करणं गरजेचं आहे. कारण राहणाऱ्या रहिवाशांना सोबत घेऊन एकत्रित चालण्याची ही परंपरा आहे ना, तर या परंपरेला कुठल्याही प्रकारचा कुणाला त्रास होता कामा नाहीये. आपले जे नागरिक आहेत, जे इथे स्थायिक आहेत, त्या स्थायिकांनाही कुठल्या प्रकारचा त्रास होता कामा नाहीये.
गोलंदाजी ट्रॅक वरती नवीन गोलंदाज आपण मॅच विनर श्रवणला पाहतोय. पहिलाच बॉल आणि तो पहिलाच बॉल आपण पाहतोय प्रचंड बाहेरच्या दिशेला पिचिंग. थोडीशी हाय आम ऍक्शन. त्या ऍक्शन मध्ये आपण सांगितलं की बॉलचा रिलीज पॉइंट थोडासा बाहेर निघाला आणि व्हाईट बॉल आलाय पहिल्याच बॉलवर 11 या आकड्यावरती. प्रवीण खनकाच्या बॅटमधून आणखी एक चांगला खणखणीत स्ट्रोक आपण पाहतोय. सिंगल डबल एका दिशेला आपण पाहतोय तर तो संयम तो अँकर रोल खेळण्याचं कार्यभार आता प्रवीण खंकाच्या खांद्यावरती आहे. दुसऱ्या दिशेला ते अटॅक करण्याचा कार्यभार रवी पवारच्या खांद्यावरती आहे. पण समोरून करू देईल का गोलंदाज श्रवण आहे बॉलिंग ट्रॅकवरती. मागच्या मॅचचा मॅच विनर. पुढचा बॉल वर कॅच डीप बॅकवर्ड पॉइंट वरती टिपला अप्रतिम झेल. प्रवीणला पाठवलं अंबुजा ऑस्ट्रेलिया परत. मी ते अजून एक विकेट लागतोय. अजून एक खूप मोठा झटका R1 स्पोर्ट्स कल्याण या संघाला. मी म्हटलं होतं ना मी मराठा AVCC चेंबूर संघ आज अगदी खूप चांगला खेळ करण्यासाठी या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. पहिल्या मॅच मध्ये इतिहास रचला आणि या मॅच मध्ये इतिहासाची पुनरावृत्ती करतायत की काय. कारण समोर पुन्हा एकदा आणखी एक मोठं आव्हान. पण जेव्हा जेव्हा मोठं आव्हान देण्यात येतं ना त्या मोठ्या आव्हानावरती चांगलं कार्य करणं ही आतापर्यंतची ओळख राहिलेली आहे. टीम AVCC चेंबूर संपूर्ण चेंबूरकरांचं लक्ष आणि त्यांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहेत. चांगला खेळ तेही करतायत पण समोरचं आव्हान आणखी मोठं आहे. कारण R1 स्पोर्ट्स कल्याण संघांनी पहिली मॅच अगदी आपलं डॉमिनेशन करत असताना जिंकली आहे. त्यामुळे ही मॅच दोन्ही संघांसाठी इम्पॉर्टंट आहे. नॉकआउट मॅचेस पाहतोय तब्बल 32 संघ इथे आहेत. जिंकलेल्या संघाला माहीमचा महाराजाचा मान मिळणार. तब्बल 1.5 लाखाचं पारितोषिक मिळणार आणि द्वितीय संघाला देखील त्या रनरअपची ट्रॉफी आणि त्यासोबतच तब्बल 75,000 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. कधी पाहिलं होतं. अंडरआर्मच्या क्रिकेटमध्ये षटकारही पाहतोय आणि अंडरआर्मच्या क्रिकेटमध्ये 1 लाखाहून अधिकचं पारितोषिकही पाहतोय. ही खरी ओळख आहे. 16वं पर्व त्या पर्वाचा गर्व तुम्हा आम्हा सगळ्यांना आहे. नवप्रकाश तरुण मित्र मंडळ इथे देखील बॉल चेस करण्याचा प्रयत्न केला होता. किरणला माहिती आहे आता किरणला चांगला संयम दाखवणं गरजेचं आहे. किरणला चांगला खेळ करणं गरजेचं असणार आहे. हा एक नामवंत खेळाडू आहे. इथे स्विचीचा प्रयत्न केला होता. बॉल भिंतीला आदळत असताना आपण पाहतो तर सिंगलच मिळणार आहे. एक धाव मिळेल. अगदी डोंबिवली नगरीला बिलॉंग करतो. खेळतोय सध्या तरी R1 स्पोर्ट्स कल्याण या रिजनमध्ये. एक बाईक 2 बाईक्सही त्याच्या नावावरती आहेत मॅन ऑफ द सिरीजच्या. असा हा नामवंत खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय. पण इथे देखील पुन्हा एकदा स्क्वेअर कट. अप्रतिम स्ट्रोक रवी पवार. आणि रवी पवार आपली बॅटिंग आपल्या नॅचरल स्टाईलनी करतोय. त्याच्याकडे नॅचरल अटॅक चांगला आणि तो अटॅक प्रत्येक बॉलवरती करण्याचा प्रयत्न राहिला. अजित सरांची शैली. इथे बॉल लीफ केलाय. चांगला लीफ केलाय का की मग चांगला बॉल असणार आहे. पंच स्थिर स्थगित आपल्या जागेवरती उभे आहेत आणि पंच सांगतात इट्स अ डॉट बॉल. पण किरण सांगतात जाऊयात आता आपण करूयात अपील वरच्या कोर्टामध्ये हाय कोर्टात जाऊयात तिसऱ्या पंचांकडे आणि पाहूयात काय डिसिजन असणार आहे.
सो व्हाईट बॉल आहे. अगदी खूप क्लोज डिसिजन आहे. ऑन द लाईन असं मॅनेजमेंट टीमने आमच्यापर्यंत आणलंय. व्हाईट बॉल आहे. येस सर. सोळा धावा झाल्यात सर. एक मिनिट थोडं होल्ड करा प्लीज. 16 धावा झाल्यात. मॅच ऑन. 16 ऑन द बोर्ड. अजितजी चोपडे साहेब आणि त्यांच्यासोबतच तेजस गोसाई साहेब यांच्या दोघांचे मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. 6 धावा आल्यात या षटकामध्ये. आतापर्यंत 6 आल्यात. बॉल पास झाल्यात. 1 टू गो. पहिला वाईड आहे. त्यानंतर डिक्लेअर, मग विकेट, मग वाईड, मग 2 सिंगल, मग डॉट, मग वाईड. 16 ऑन द बोर्ड. चला
4 बॉल झालेत आणि या षटकामध्ये आतापर्यंत 6 आलेत. एकूण धावा लागल्यात 15 धावफलकावरती. येस, 4 बॉल 16 धावा झाल्यात. भरपूर विलंब झाला, हरकत नाहीये. सुरू करूया मॅच आपण. थोडंसं कॉर्डिनेशन मध्ये आपण पाहिलं तर थोडं चुका झाला, हरकत नाहीये. इथे हलक्या हाताने पुश केला. अगदी गॅपमध्ये बॉल ढकलण्याचा प्रयत्न किरण शिंदेचा देखील राहिला. सिंगल मिळणार. 17 धावा लागल्या धावफलकावरती. इथे देखील आणखी एक बॉल सरळ रिटर्न क्रिशा बाहेर निघून जातोय. वाईट बॉल येतोय. बॉलर श्रवण आपण पाहता मॅच विनर मागच्या मॅचचा, तो आता त्याच्याकडून थोड्याशा चुका पाहायला मिळतात. पुढचा बॉल आणखी एक बॉल चेस करण्याचा प्रयत्न आणि जे बदल आलीत ते तुम्ही पाहता ना, जे पॉपिंग क्रिशच्या आतमध्ये किरण शिंदेची बॅट आणि त्याच्याबरोबर तो करतोय थोडासा डान्स आणि त्यामुळे बॉलर सातत्याने चुका करायला भाग पाडतोय. आतापर्यंत 9. हलक्या हाताने बॉल पुश करण्याचा प्रयत्न राहिलाय. चांगली फिल्डिंग, चांगलं बॅक करण्यात येत आहे. एक अतिरिक्त धाव आणि त्या धावेच्या साईने धावफलक पुढे. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा लागल्या धावफलकावरती 20. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. R1 स्पोर्ट्स कल्याण, त्याच्या विपक्षात मी मराठा ABCC चेंबूर या दोन्ही संघांमध्ये मॅच आहे. चला चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा चेंबूर. अगदी या मॅच मध्ये भरपूर काही विलंब आलायत, भरपूर वेळ मॅच थांबली आहे, पण आता स्पीडअप करण्याची आवश्यकता आहे प्लीज. आता इथून थोडीशी ताकीद देण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. मित्रांनो, तुमच्या सहकार्याची आवश्यकता आहे. खऱ्या अर्थाने खेळाडूंच्या सहकार्याशिवाय कुठलीही स्पर्धा मोठी होत नाहीये, पण त्याचबरोबरीने तुमचं सहकार्य असेल तर मात्र ही स्पर्धा आणखी त्या त्रिलोकावरती जाताना पाहायला मिळेल. इथे देखील टप्पा पडल्यानंतर बॉल फिरतोय, वळण घेतोय. किरण शिंदे देखील तो आता स्मार्ट क्रिकेट खेळायला त्याने सुरुवात केली आहे. विवेक आहेत. मॅचचं मोमेंटम आणि त्या मॅचच्या मोमेंटम वरती सातत्याने तुमचा खेळ करणं गरजेचं आहे ना, कारण तुम्ही तो मोमेंटम ब्रेक करताय तर कधीतरी त्याचा फटका तुमच्याही संघाला बसू शकतो. इथे देखील लक्ष्यमच्या बाहेरची पिचिंग. आणखी एक एक्स्ट्राची धाव मिळेल. एक्स्ट्राच्या स्वरूपाने आणखी एक धाव धावफलकेवरती ऍड. 22. पुढचा बॉल बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा प्रयत्न केला. बॅटची हलकीशी कडा लागते. सिंगल मिळणार आहे. सिंगलच्या साहाय्याने एक धाव पुढे. सिंगल डबल अगदी आपण पाहतोय तर प्रत्येक बॉलवरती रन येणं गरजेचं आहे आणि त्याच दिशेला त्याच अनुषंगाने इथे बॅटिंग सुरू आहे R1 स्पोर्ट्स कल्याण या संघाची. आणखी एक बॉल ऑफ स्पिनचा प्रयत्न केला होता. आणखी एक वाईड आला. एक्स्ट्राची धाव 24 धावा लागल्या धावफलकावर.
पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, थोडस जागा बनवली, इथे टॅप करण्याचा प्रयत्न, फेकी ती ऑन द स्टंप्स होणं गरजेचं होतं. ती फेकी करण्याचा प्रयत्न केला, ती फेकी देखील थोडीशी अवांतर पाहायला मिळाली, त्यामुळे या बॉलवरती देखील सिंगल आली आहे. ज्या बॉलवरती आपण पाहतो ना सन्मान देण्याची आवश्यकता, त्या बॉलवर सन्मानही दिला जातोय. किरणही चांगली बॅटिंग करतोय, त्यासोबत रवी पवारही चांगली बॅटिंग करतोय. 3 बॉलचा खेळ झाला, 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 25 जावा लागल्यात धावफलकावरती. इथे देखील बॅकफुटला गेला, थोडीशी जागा बनवली, बॉलला अगदी इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग, आणखी एक सिंगल आहे. सिंगल डबल अगदी सिंगल्सचा खेळ सुरू आहे. 26 जावा लागल्यात. विवेक बॉलिंग ट्रॅक वरती आहे. 2 बॉलचा खेळ आहे. आणखी एक बॉल, शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस ओपन केला, आणखी एक सिंगल मिळाली. चांगला खेळ आहे, खूप चांगला खेळ सुरू आहे. अगदी प्रेक्षकांना वाटत असेल सिंगल डबल, पण मित्रांनो अंडरऑफचा क्रिकेट आहे ना, आणि त्यात जेव्हा दोन्ही बलाढ्य संघ एकमेकांसमोर खेळतात त्यावेळेस त्या सिंगल डबल्स वरती देखील जोर देणं, ताकद लावणं गरजेचं आहे. 27 जावा लागल्या धावफलकावरती. शेवटचा बॉल, शेवटचाही बॉल, अगदी लेग स्पिनचा प्रयत्न केला, दोन्ही दिशेला मात्र स्पिन करण्याची ताकद गोलंदाजाकडे आहे, पण मात्र त्या लाईन आणि त्या लेंथ वरती बॉलिंग करणं गरजेचं. याही वेळेस अगदी शेवटच्या क्षणाला ऑफ स्पिन केला, मागचा बॉल लेग स्पिन करत असताना टप्पा आपण पाहिला, ऑफ स्टंपच्या बाहेर ऑफ स्पिन करत असताना टप्पा पाहिला लेग स्टंपच्या बाहेर. अगदी विपरीत घडतोय. 29. पुढचा बॉल, याही वेळेस फक्त शेवटच्या क्षणाला गेले, बॅकफुटला गेले, फ्लिक केला, सिंगल मिळवली आहे. या षटकामध्ये एकही मोठा फटका आलेला नाहीये, तरी देखील एक्स्ट्रास घेऊन खेळल्यात आणि धावा या षटकामध्ये 10 आल्यात. एकंदरीत 3 ओव्हरचा खेळ झालाय, 30 धावा लागल्या धावफलकावरती. 3 ओव्हरमध्ये 30 धावा बनवल्यात R1 स्पोर्ट्स कल्याण या संघाने आतापर्यंत. What a ball. अप्रतिम गोलंदाजी पाहिली, अगदी त्या पहिल्याच बॉलवरती जितूनी. पाहतो ऍक्शन रिप्ले. चांगला बॉल, टप्पा पडला, गिरकी घेतली, गरखण आतमध्ये आलाय आणि रवी पवारला आता तंबूच्या आशेला परतावं लागणार आहे. धीरज मागच्या मॅचचं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक याही खेळाडूच्या नावावरती राहिल्या, पण ते गोलंदाजीच्या बळावरती, आणि अनेक वर्ष आता सध्या तरी चांगली कार्य करतोय, चांगली कामगिरी करतोय, कल्याणला बिलॉंग करतोय. अधिरा सत्यविनायक कामोडे या संघामध्ये देखील अनेक वर्षापासून चांगला खेळ त्याचा राहिलाय. आज खेळतोय R1 स्पोर्ट्स कल्याण या संघामध्ये. पुढचा बॉल ड्राईव्ह केलाय, समोरच्या दिशेने करण्याचा प्रयत्न, फेकी झाली आहे आणि ती फेकी अगदी स्ट्रायकिंग एंडला करण्याचा प्रयत्न केला होता. सिंगल मिळते. जितूनही या मॅच मध्ये चांगली बॉलिंग केली आतापर्यंत. 3 ओव्हरमध्ये 30 होते, आता इथून तो रोख लावण्याची आवश्यकता होती आणि त्यासाठी कॅप्टननी आपल्या संघातील असलेल्या सगळ्यात चांगल्या गोलंदाजाच्या हातामध्ये तो चेंडू सोपवला जितूच्या हातामध्ये. मागच्या मॅचचा हिरो आपण पाहिला तर श्रवण होता, या मॅच मध्ये आतापर्यंत चांगलं कार्य जितू करतोय. बॉलर्स पॅराडाइज राहिली ही विकेट. इथे समोरच खेळण्याचा प्रयत्न राहिलाय, शॉट कव्हर वरती थोडंसं फंबल झालं, चांगलं बॅक करण्यात आलंय, सिंगल इथेही मिळणार आहे. किरण शिंदे देखील खूप चांगला खेळ करतोय. 5 बॉल खेळलाय, 4 धावा त्याच्याही बॅटमधून आतापर्यंत आल्यात.
इथे समोर एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, आणखी एक विकेट. टप्पा पडतोय, बॉल अगदी गरखन आतमध्ये येतोय, जितेच्या खात्यामध्ये आहे. आणखी एक विकेट आणि आणखी एक मोठा झटका लागतोय टीम आर्बन स्पोर्ट्स कल्याण या संघाला. मागच्या मॅच मध्ये एक गोलंदाज होता, ज्या गोलंदाजांनी आपल्या गोलंदाजीच्या बळावरती एक मोठं पारितोषिक मिळवलं. या मॅच मध्ये देखील मी मराठा एव्हीसीसी चेंबूर हा संघ आणि त्या संघाचा अगदी बोलबाला राहिला या संपूर्ण चषकामध्ये आतापर्यंत. आजचा दिवस त्यांच्या नावावरती राहिलाय. इथे देखील तन्मय आलाय. खेळत असताना पहिलाच बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. जितूचा आणखी एक चांगला बॉल, बॉल सरळ निघतोय, डॉट बॉल येतोय. चार षटकांचा खेळ झालाय, 32 धावा लागल्या धावफलकावरती. वा, काय गोलंदाजी केली आहे जितूनी या षटकामध्ये. विकेट घेतल्या 2 आणि फक्त 2 धावा देत असताना हे षटक आपल्या नावावरती केलंय आणि कमबॅक करून दिलाय. अगदी 3 ओव्हरमध्ये 30 बनल्या. तिथून असं वाटत होतं 50-55 बनतात की काय, पण जितू आला. जितूनी रवीची विकेट घेतली, त्याचबरोबरीने जितूनी चांगली बॉलिंग केली, डॉट बॉलचा पर्सेंटेजही वाढवला आणि अशाच प्रकारे धावसंख्या आता 32 या आकड्यावरती असणार आहे. 32. इथे देखील पुन्हा एकदा आणखी एक चांगला ड्राईव्ह केला किरणनी. एक सिंगलची धाव मिळणार आहे. डावखुऱ्या हाताचा बॅटर म्हणजे तन्मय आता स्ट्रायकिंग एंडला आणि डावखुऱ्या हाताचे बॅटर नेहमीच ते आक्रमकता घेऊन येतात, तो अटॅक घेऊन येतात, तो त्याला आता करावा लागणार आहे. 33 लागले धावफलकावरती. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि संदीप आहे बॉलिंग ट्रॅकवरती. मी मराठा एव्हीसीसी चेंबूर आतापर्यंत चांगलं कार्य त्यांचं राहिलंय. पहिल्याच मॅच मध्ये सगळ्यात मोठं कठीण आव्हान त्यांच्यासमोर, ते आव्हान त्यांनी पार पडलं आणि आता आणखी एक मोठं आव्हान आहे अर्बन स्पोर्ट्स कल्याण. समोर खेळण्याचा प्रयत्न, चांगलं एक्झिक्युशन राहिलंय, चांगली फिल्डिंग, बॉल अडवलाय, बचावलाय. 2 धावांचा प्रयत्न होतो आणि तेवढीच चांगली, अगदी चित्याच्या वेगाने धक 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 करत 2 धावा कंप्लीट केल्यात. त्या 2 धावाच्या साह्याने धावफलक पुढे. जिथे त्या सिंगल डबल्स आपल्याला पाहायला मिळत होते ना, आता त्या सिंगलला डबल वरती कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, प्रत्येक बॉल मोठा खेळण्याचा प्रयत्न होतोय. पुढचाही बॉल, बॅटची स्विंग प्रचंड मोठी आहे, हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळण घेतोय, ऑफ स्पिन करतोय, कारण लेफ्टी बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये आणि हे कठीण कार्य असतं ना. आपल्या अंगापासून बॉडीपासून लांब जाणारे बॉल त्यांच्यावरती अटॅक करणं कठीण असतं आणि ते कठीण कार्य करतोय गोलंदाज. पण बॉल रिटर्न क्रीजच्या बाहेर, त्यामुळे वाईट बॉल, आणखी एक अतिरिक्त स्वरूपाची धाव ऍड धावफलकावरती. धावा झाल्या 36-36. अगदी लढत झगडत संघर्ष करत 36 बनवल्यात आणि 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. इथे देखील टप्पा पडतोय, बॉल गिरकी खाऊन आतमध्ये येतोय. पंच स्थिर स्थगित उभे आपल्या जागेवरती आहेत आणि सांगतायत की बॉल आदळलाय कुठे, तर सरळ जाऊन अंगाला बॉल आदळतोय. यालाच म्हणतात डेलिब्रेट. म्हणजेच काय, तर तुम्ही कुठल्याही प्रकारचा शॉट ऑफर केला नाही, बॉल सरळ येऊन तुमच्या अंगाला आदळला, त्याला म्हणतात डेलिब्रेट. हे क्रिकेटचे काही नियम आहेत ना, जे अंडरआर्म खेळा, ओव्हरआर्म खेळा, प्लास्टिक बॉल खेळा, रबर बॉल खेळा, टी बॉल खेळा, कशावरही खेळा, हे नियम नाही बदलत. चांगली बॉलिंग, चांगला कमबॅक केलाय. गिरकी खाणारे बॉल आहेत, गरकन आतमध्ये येणारे बॉलही आहेत गोलंदाज संदीपकडे. डॉट बॉल आलाय. पुढचा बॉल, वॉट अ स्ट्रोक, बॉल हवेत, व्यासपीठेला मानवंदना देणारा आणखी एक आलाय, अप्रतिम आलाय तन्मयच्या बॅट मधून, अगदी झटपट पटापट आलाय षटकार. 6 धावा, वॉट अ स्ट्रोक. पाहतो ऍक्शन रिप्ले. स्लॉट मध्ये बॉल फेकला आणि यासाठीच तर तन्मयला आणलंय मैदानाच्या आत, कारण त्याच्याकडे ती आक्रमकता आहे, त्याच्याकडे तो अटॅक पाहायला मिळतोय आणि अटॅक केलाय, सुदृढ अटॅक केलाय. 42 धावा फलकावरती
R1 स्पोर्ट्स कल्याण. अगदी आपण म्हणत होतो ना, लढत झगडत तुम्हाला 40-42 करावे लागतील, कारण मनीष सारखा आक्रमक लेफ्टी हॅटरचा बॅटर आपण पाहतोय. तर टीम चेंबूरकडे देखील असणार आहे. आणखी एक दणदणीत आलाय का, बॉल गेलाय का बाहेर, लक्ष पंचांकडे. आणखी एक आलाय, दन 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 करत आलाय, पटापट आलाय तन्मयच्या वाटमधून. बॅक टू बॅक षटकार आलेत R1 स्पोर्ट्स कल्याण. वा, 2 बॉल 2 षटकार आलेत. तिसरा मारेल का, ह्या प्रश्नाचं उत्तर मैदानाच्या आतमध्ये मिळणार आहे. जे धावफलक अगदी असं वाटत होतं फायटिंग टोटल बनतंय का काय. तन्मय आला, थांबा उभे राहा, पहा माझा खेळ, आणि त्याच्या खेळाने मंत्रमुक्त आपल्याला केलाय. 2 बॉल 2 षटकार. 5 बॉल 14, 48 लागलेत धावफलकावरती. 1 टू गो, शेवटचा बॉल. पुढे आला, आणखी एक मारलाय. हा तर सरळ जाऊन उचलून आण म्हणतोय, पण बॉल गेलाय कुठे. अगदी आपण पाहतोय त्या पोलच्या आतमध्ये की मग त्या पोलच्या बाहेर आहे. क्रिकेट अंडर आर्म्स आहे ना, आणि इथे वेगळे नियम पाहायला मिळतात. जणू काय अगदी रग्बीमध्ये आपण पाहतो ना, त्या खेळामध्ये त्या पोलच्या आतमधून बॉल जाणं गरजेचं. हाही केलाय का, लक्ष पंचांकडे. पंच सांगतात जाऊयात तिसऱ्या पंचांकडे, करूयात तिसऱ्या पंचांची मागणी. पण तन्मयची बॅटिंग आवडली असेल तर मित्रांनो टाळ्या व्हायला हरकत नाहीये. पहिला खेळाडू ज्यांनी सीझन 16 मध्ये 2026च्या या पर्वामध्ये 2 बॉल 2 तर मारलेत, तिसराही बाहेर मारलाय. पण तो बाहेर जातोय का की मग षटकार येतोय, याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. चला नेक्स्ट मॅच. टॉस साठी दोन्ही कॅप्टन्सी रिपोर्टिंग करायची आहे. चला टॉस साठी रिपोर्टिंग करा. जम्बो मराठा वॉरियर्स आणि ज्युनियर सम्राट अंधेरी. कॅप्टन्स, टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये बॉल डिलिव्हर होण्याच्या अगोदर तुम्हाला रिपोर्टिंग करणं गरजेचं आहे. जम्बो मराठा वॉरियर्स आणि ज्युनियर सम्राट अंधेरी दोन्ही टीमचे कॅप्टन्स. येस, बॅटर आउट. बॅटर आउट आहेत. त्याचमुळे त्या शेवटच्या बॉलवरती षटकार आला नाहीये, पण तन्मयची बॅटिंग आवडली आहे. सगळ्यांना मंत्रमुग्ध केलंच तन्मयच्या त्या 3 मोठ्या फटक्यांनी, ज्यावरती 2 मोठ्या फटक्यांवरती 2 षटकार, शेवटच्या बॉलवरती गोलंदाजाचा कमबॅक, विकेट मिळाली आणि धावसंख्या धावफलकावरती लागली आहे 48. जिंकण्यासाठी 49 धावांचं मोठं लक्ष आहे. आणि या इनिंग मध्ये आमचे गुणलेखक आमच्यापर्यंत घेऊन येत आहेत की 12 चेंडू स्क्वेअर फेकलेत, वाईट्स फेकलेत. गीतेश तांबे आहेत आमच्या ऑफिशियल गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये, आणि आमच्या प्रज्योत सावंत देखील आहेत जे आमच्या ऑफिशियल स्कोरबोर्ड अपडेट करतायत आमच्या लाईव्ह वाहिनीवरती. या दोन्ही गुणलेखकांचंही कौतुक आहे. खऱ्या अर्थाने त्या संपूर्ण माहीमचा महाराजा घेतलेलं सगळ्यांनी हे प्रयत्न, संपूर्ण आमचं नवप्रकाश तरुण मित्रमंडळ, सगळ्यांचंच कौतुक आहे. कारण एका दुसऱ्याकडून मित्रांनो हे कार्य होत नाही ना. तुम्हाला अशी मोठी स्पर्धा साकारायची असेल तर कुणाचा सिंहाचा वाटा, कुणाचा खारीचा वाटा, त्याशिवाय अशी स्पर्धा होणे अशक्य आहे. चला फिल्डिंग लावून घ्या. कॅप्टन्स, दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती, आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायची आहे. टॉस करून घ्या टॉस बॉक्स मध्ये.
हा तुम्ही पाहताय नाणेफेकीचा कौल आमच्या टॉस बॉक्स मध्ये. सर डिसिजनही आमच्यापर्यंत येऊ द्या. बॅटिंग करताय का? जम्बो मराठा वॉरियर्स टीमनी टॉस जिंकला आणि त्यांनी प्रथम बॅटिंग निवडली आहे. हा होता टॉस बॉक्स मधला निर्णय. पण आता जो निर्णय लागेल तो मैदानाच्या आतमध्ये या दोन्ही संघ. पाहूयात धीरज कसा खेळ करतोय. अनेक वर्षाचा आता तरी सध्या अनुभव आणि खूप कमी कालावधीमध्ये अगदी त्या शिखरावरती गेलेलं नाव म्हणजेच धीरज बॉलिंग ट्रॅकवरती आहे. विवेक पहिला बॉल, इरादे स्पष्ट आहेत. पहिल्याच बॉलवरती हे दिसलंय आपल्याला की केलेत 49 ना तर त्या धावसंख्येचा पाठलाग होणार जरूर आहे. आम्ही हार मानणार नाहीये, लढाई करणार जरूर आहेत. मनीषनी मागच्या मॅच मध्ये मारलेले ते 2 मोठे फटके आता जाणीवपूर्वक त्यालाही खेळावा लागणार आहे. इथे हलक्या हाताने चिप करण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या नॅचरल गेमच्या विपक्षात जर तुम्ही खेळला तर असं काहीतरी तुम्हाला पाहायला मिळतं. तुमची नॅचरल टेंडन्सी हिटिंग करण्याची असेल तर मात्र तुम्हाला मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. हो इथे देखील आपण पाहतोय बॉल टप्पा पडतोय, पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला आला, वळण घेतलं आणि मॅचची मोठी विकेट. चूक झाली आहे. विवेक आणि मनीष यांच्यामध्ये त्या तालमेळमध्ये थोडासा बिघाड झाला आणि अशाच प्रकारे मनीषला अगदी आता त्या दबत्या पावलांनी परतावं लागणार आहे. ज्याच्या खांद्यावरती ती जबाबदारी होती, ज्याच्याकडे सगळ्यांच्या आशा लागून होत्या की मनीषनी मागच्या मॅच मध्ये केलाय. बॉल काउंट आहे. मनीष बाद झालाय. मॅचची मोठी विकेट. आता विवेकला चांगला खेळ करावा लागणार आहे, तो देखील धीरज समोर करावा लागेल. नवीन बॅटर विशाल येतोय. हो समोर खेळण्याचा प्रयत्न, बॉलला खोदून काढलं. यॉर्करचा वापर केला होता गोलंदाजांनी, तरी देखील एक चांगला फटका आपण विवेकच्या बॅटमधून पाहिलात. आता त्याला देखील थोडासा संयम दाखवण्याची आवश्यकता आहे. समोरचा गोलंदाजही तेवढा सुदृढ आहे, तेवढा चांगला आहे. त्या गोलंदाजाला चांगल्या बॉलला सन्मान देणं गरजेचं आहे. इथे उडवण्याचा प्रयत्न केला. ऑफस्टम्पच्या प्रचंड बाहेर बॉल आहे. वाडीश यॉर्करचा थोडासा वापर केला. पुढचा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, पॉवर प्ले. अतुलची थोडीशी चूक होत आहे, थोडासा सास पडलाय आणि त्याचबरोबर चांगला बॅक केलाय. षटक क्रमांक पहिला संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागल्या धावफलकावरती. 4 विकेटही एक गेली आहे. महत्वाची विकेट आहे, ते सांघिक यश मिळत आहे. धीरज आणि किरण शिंदे, अगदी तुम्ही असंही म्हणायला हरकत नाही ना, तुमच्याकडे बॅटिंग चांगली असेल तर तुम्ही एका दुसऱ्या मॅचेस जिंकू शकता. पण तुम्हाला जर स्पर्धा जिंकायची असेल तर ती गोलंदाजी अटॅक, तो बॉलिंग अटॅक तुमचं चांगलं असणं गरजेचं आहे. आर्वन स्पोर्ट्स कल्याण सध्या तरी त्याच दिशेला मार्गस्थ पाहायला मिळतोय. षटक पहिलं घेऊन येतो धीरज. त्यानंतर बॉलिंग ट्रॅकवरती आपण किरण शिंदे सारखा गोलंदाज पाहतो. साईपाल सारखा एक चांगला बॉलर त्यांच्या टीम मध्ये देखील असणार आहे. हो पहिलाच बॉल, लक्ष्मच्या प्रचंड बाहेरची पिचिंग पंचांकडे अपील केली जाते. पायाला बॉल आदळतोय, त्याचमुळे डॉट बॉल आहे. पहिलाच बॉल किरणनी डॉट फेकला. त्याच्याकडे देखील ती क्षमता, ती ताकद पाहायला मिळते. अगदी एकाच ऍक्शन मध्ये दोन्ही दिशेला टर्न करण्याची मातबर ताकद. त्याचबरोबरीने हा एक हलकासा फ्लिकर वन, एक फास्टर वन चेंडू आहे त्याच्याकडे. 2 सलगचे आलेले डॉट बॉल्स. पुढचा उडवण्याचा प्रयत्न, हा स्कोर बोर्डचा थोडासा प्रेशर आहे. आणखी एक डॉट बॉल. सलगचे 3 बॉल डॉट किरण शिंदेने फेकल्यात आणि पूर्णपणे या मॅच मध्ये असंही पाहायला मिळतंय ना आपल्याला की आता थोडंसं बॅकफुटला मी मराठा एबीसीसी चेंबूर हा संघ आहे. पहिला पेपर सगळ्यात कठीण आला, तो चांगला सोडवला. पण त्यानंतर आता आर्वन स्पोर्ट्स कल्याण त्यांच्या समोर आणखी एक मोठं कठीण आव्हान आहे. त्या आव्हानाला समोर जात असताना प्रथमतः अतिरिक्त धावा आणि तन्मयनी मारलेले ते 2 षटकार. पूर्णपणे मॅचचा मोमेंटम शिफ्ट झाला. पुढचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक, चांगली कॅच, विकेटचं पतन. अगदी थोड्या अंशाने का म्हणा, थोडेसे शोल्डर्स आता झुकलेले पाहायला मिळतात, खांदे थोडेसे डाऊन पाहायला मिळतात. कारण ज्या
सुरुवातीची आवश्यकता होती, ती सुरुवात मिळाली नाहीये बॅटिंगसाठी. नवीन बॅटर शिवा येतोय मैदानाच्या आतमध्ये. मागच्या मॅचमध्ये चांगला खेळ याही खेळाडूचा राहिला होता. अगदी मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देत असताना संभ्रमात पाडणारी बॅटिंग शिवानी केली होती. पण आता इथून चांगली बॅटिंग, त्याचबरोबर तो अटॅक करणं गरजेचं आहे. केलाय का अटॅक? पहिलाच बॉल फेस करत असताना खोदून काढण्याचा प्रयत्न. किरण शिंदेचा आणखी एक डॉट बॉल. या षटकामध्ये एक धाव आली आहे, ती देखील अतिरिक्त स्वरूपाने आली आहे. इथे देखील मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला होता. चांगली फिल्डिंग शॉटवरती होते, त्यानंतर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न राहतोय. अंगाला पायाला बॉल आदळतोय. सिंगल इथे देखील मिळणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? नाही केला जात आहे. षटक क्रमांक दुसरं संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागत आहेत धावफलकावरती फक्त आणि फक्त 6. बॉलिंग अप्रतिम राहिली आहे. मी म्हटलं होतं ना, बॉलिंग पॅराडाईज आहे. आर्वन स्पोर्ट्स कल्याण संघ. धीरज सारखा गोलंदाज आहे, किरण शिंदे, अजय सारखा एक चांगला गोलंदाज आहे. त्याचबरोबरीने मग अगदी तुम्हाला शेवटच्या क्षणाला ते स्लॉग ओव्हरला आवश्यक असेल तर साईपाल सारखा एक चांगला बॉलरही त्यांच्या टीममध्ये आहे. पण अजूनही मॅच संपली नाहीये, कारण 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 18 बॉल आणि 43 धावेची आवश्यकता असताना इथून जर मात्र जे आपण पहिल्या इनिंगमध्ये पाहिलेत ना, एका दुसरा षटकार, मॅचचा मोमेंटम बदलावा लागणार आहे आणि ती मातब्बर ताकद आपल्याला विशाल आणि शिवा या दोघांकडे असणार आहे. त्या ताकदीचा वापर करावा लागेल. मोठं पारितोषिक आहे, सगळ्यात मोठी सन्मानाची स्पर्धा तुम्ही खेळताय. त्याचबरोबरीने तुमच्याकडून त्या अपेक्षाही लागून असणार आहे. ते फेकी केली आहे अगदी त्याच मोमेंटम मध्ये रवीने चांगली फेकी केली होती, पण फक्त सिंगल मिळणार आहे. सगळ्या गोष्टींचा वापर करण्याची आवश्यकता आहे. जे काही तुमच्याकडे आहे ते सर्वस्व पणाला लावण्याची आवश्यकता आहे. पुढचा बॉल फुल टॉस आहे आणि बॉल आलाय सरळ आतमध्ये. ही या स्पर्धेची खऱ्या अर्थाने ओळख राहिली ना, कारण बॉलच्या झाडाला अदळला, बाहेर निघाला, बाहेर गेला तर आउट. जर आतमध्ये राहिलात, नशिबाने साथ दिली तर मात्र धावून धावा कंप्लीट करा. वा. पुढचा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेत. प्रवीण खनका चूक करत नाहीये. सरळ बॉल येतोय हातामध्ये, विस्मवतोय. आणखी एक विकेट जात आहे आणि आता मात्र मी मराठा एव्हीसीसी चेंबूर संघ थोडासा का असेल बॅकफुटला गेलेला आहे. शुभम आला नवीन बॅटर. इथे देखील हलक्या हाताने बॉलला फ्लिक केलाय. फक्त सिंगलच मिळणार आणि सिंगल डबल आता आर्वन स्पोर्ट्स कल्याण संघालाही माहिती आहे ना की सिंगल डबल आपण जर देत राहिलो तरी देखील मॅचमध्ये इथून कमबॅक करणं कठीण होणार आहे. पण मॅच कधीही बदलू शकते. एखाद दुसरा जर मोठा फटका आला तर मात्र मॅचला कलाटणी मिळेल आणि फटका खेळावा लागणार आहे. बॉल हवेत आहे. अशाच प्रकारे बॉल आदळतोय सरळ भिंतीला. सिंगल मिळणार आहे. डबलचा प्रयत्न केला जातोय आणि इथे नकारलाय. शिवा म्हणतोय आवश्यकता नाहीये. किरणची हलकीशी चूक होत आहे आणि तरी देखील धाव फक्त आणि फक्त एकच मिळणार आहे. सिंगल मिळेल. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या खेळानंतर धावा लागल्या धावफलकावरती 11. 12 बॉल आणि 39 धावांची आवश्यकता आहे. वड बॉल. पहिलाच बॉल. वेग प्रचंड पाहायला मिळते आपल्याला. बॉल टप्पा पडतोय, आतमध्ये येतोय. चांगली फिल्डिंग. अतुलची थोडीशी चूक आणि बॉल आहे का मैदानाच्या आतमध्ये? नाहीये बॉल नाहीये. अगदी नशिबाने आता थोडीशी साथ देण्याची आवश्यकता आहे ना मॅच क्लोज आणण्यासाठी. त्या नशिबाची साथ मिळते शिवाला. पहिल्याच बॉलवरती येतोय चौकार. कोण म्हणतंय सामना संपलाय, कोण म्हणतंय शोल्डर झुकले. थांबा, मी लढतोय अजून, मी करतोय अजून फाईट माझ्या टीमसाठी. पण आता हा डॉट बॉल आहे. अजयची ऍक्शन थोडीशी ती हायाम पाहायला मिळते तुम्हाला. त्याचबरोबरीने वेग प्रचंड. हा बॉल सरळ जाऊन अंगाला आदळतोय आणि इथे धाव मिळेल का? डॉट बॉल आहे. पुढचा बॉल फुल टॉस आहे. बॉल अगदी रेलिंगला आदळतोय. आदळल्यानंतर 2 धावा इथे मिळणार आहेत. अजित सर आपल्या शैलीमध्ये
अगदी न थकणारं न दमणारं व्यक्तिमत्व आहे. क्रिकेटसाठी सर्व काही त्यांनीही झोकून दिलेलं आहे आणि त्यामुळेच आज क्रिकेटनी त्यांनाही ती प्रसिद्धी मिळाली आहे. अजित निकम सरांना तुम्ही पाहताय मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये. थोड्याच वेळाने बाबू सरांचे आगमन होईल. पुढचा बॉल आणखी एक यॉर्कर टाकलाय. वड बॉल. अप्रतिम गोलंदाजी अजय करतोय. चांगली गोलंदाजी, चांगले 4-5 बॉलर्स घेऊन या आणि स्पर्धा तुमच्या नावावरती करा. हे नेहमीच एक मोठं अस्त्र राहिलंय. इथे विकेट यशच्या उद्ध्वस्त. अजयकडे वेग प्रचंड आहे. त्या वेगाचा वापर करतोय. आणखी एक विकेट जात आहे. नवीन बॉलर हितेशला तुम्ही पाहताय. हो, प्रचंड वेग हितेशकडे. पण त्या वेगेसोबत नियंत्रण असणं देखील तेवढंच गरजेचं आहे. त्याच ऍक्शननी गोलंदाजी केली जाते. हाई बॉल पुन्हा एकदा त्या वेगाने डिलिव्हर करतोय. अंगाला पायाला बॉल आदळतोय. सिंगल मिळणार आहे. पुढचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. फुलटॉस बॉल आहे. चांगली गोलंदाजी आहे. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं शेवटच्या षटक घेऊन साईपाल येत होता. या मॅचमध्ये अगदी प्रत्येक बॉलरला तो कॉन्फिडन्स देण्याचाही प्रयत्न राहिला. कधी कोणाचा वापर केला जाईल. पुढचा बॉल टप्पा पडतोय आणि सर बाहेर निघतोय. अजित सर सांगतात इट्स अ व्हाईट बॉल. म्हणजेच काय तर व्हाईट बॉल आहे. अगदी ती थोडीशी शांतता तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पण ही वादळापूर्वीची शांतता आहे. कारण आतापर्यंत आर्वन स्पोर्ट्स कल्याण संघाचं तुम्ही डॉमिनेशन पाहिलंय. पहिल्याही मॅचमध्ये अगदी डॉमिनेट करून सामना जिंकला. याही मॅचमध्ये शेवटच्या त्या 3 बॉलवरती 3 मोठे फटके, त्यात 2 षटकार. त्यानंतर शेवटच्या बॉलवर मात्र विकेट मिळाली. पण तन्मयचं कौतुक करणं गरजेचं आहे. आणखी एक चांगला बॉल. सिंगल मेल 22च्या स्वरूपाने. शेवटचा बॉल आहे. मॅचचा हा शेवटचा बॉल. आणि शेवटचा बॉल वाईट आलेला आहे. तेव्हा किती बनल्यात आतापर्यंत धावफलकावरती. अगदी थोडीशी शांतता, थोडासा संयम. 23 धावा बनल्यात. लक्ष खूप मोठं होतं. 49 धावेचं लक्ष होतं आणि त्याचमुळे प्रेक्षक वर्ग आता थोडासा शांत बसलाय. इथे देखील ड्राईव्ह करायचा प्रयत्न. शेवटच्या बॉलवरती सिंगल मिळेल का? तर सिंगल नाही घेतली जात आहे. सामना फिनिश झालाय. 2 सामने बॅक टू बॅक जिंकलेत आर्वन स्पोर्ट्स कल्याण संघाने. देवत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.